इथे मी 2 वाटी सोयाबीन घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी घालून सोयाबीन व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पूर्ण पाणी भरून ते फुगवायला ठेवायचे आहेत। फुगल्यानंतर त्यातलं पाणी गाळून मिक्सरमध्ये घालून क्रश करून घ्यायचे आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। आले लसूणची पेस्ट घालायची आहे। मी इथे आले लसूण ठेचून घातलेला आहे। कांदा घालायचा आहे, जिरं घालायचं आहे, कसुरी मेथी घालायचं आहे, धणा जिरा पावडर घालायचं आहे, गव्हाचं पीठ घालायचं आहे, बेसन घालायचं आहे, लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। आणि आता त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायला लागतील। या पिठाचे जेवढे गोळे होतील तेवढे समसमान करून घ्यायचे आहे। आता पोळपाटावर एक कापड घालायचा आहे आणि तो भिजवून घ्यायचा आहे। भिजल्यानंतर एक पिठाचा गोळा घेऊन व्यवस्थित थापून घ्यायचा आहे। जेवढा मोठा होईल तेवढा मोठा करायचा आहे। जास्त पण मोठा करायचा नाही, पातळ करायचा नाही। त्यामध्ये होल करून तापलेल्या तव्यावर आता टाकून व्यवस्थित शेकून घ्यायचे आहे, आलटून पलटून। त्यामध्ये थोडं आपल्याला तेल घालत राहायला लागेल। मधले होल जे आहे त्यामध्ये तेल घालायचं आणि असे पलटून व्यवस्थित धपाटे भाजून घ्यायचे आहेत। इतरही धपाटे त्याचप्रमाणे करून घ्यायचे आहेत। हा हेल्दी नाश्ता आहे। हेल्दी नाश्ता जर तुम्हाला आवडला या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।